नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आणखी इंटेन्सिफाईड झालं, फर्दर सेल ऑफ आलं म्हणता येईल जोरदार. आणि मार्केट जे आहे ते महत्त्वपूर्ण सपोर्ट तोडून खाली गेलं. हे खूप निगेटिव्ह आणि काळजी करणारी गोष्ट आहे. हा एंटायर वीक सोमवारपासून शुक्रवारपर्यंत मार्केट वन वे रोज निगेटिव्हमध्ये क्लोज दिला आणि वन वे खाली गेला. त्यातले पर्टिक्युलरली मंगळवार आणि आजचा जास्त मार्केट पडलं. पण ओव्हरऑल मार्केटनं जे आहे जवळपास या 5 दिवसांमध्ये 1300 ते 1400 पॉईंटचे डिक्लायनिंग निफ्टीनं हायर पॉईंट ऑफ टाईमपासून दिले. सोमवारच्या हायपासून, मागच्या शुक्रवारच्या हायपासून जो 24,800 850च्या आसपासचा होता, तिथून निफ्टी जो आहे तो 23,500पर्यंत आला. जवळपास 1300 पॉईंट 1400 पॉईंटचे डिक्लायनिंग बघायला मिळेल ह्या एका आठवड्यामध्ये, जे मला वाटतं गेल्या 2 वर्षाची जास्त आहे. 2 वर्षांमध्ये 1 आठवड्यामध्ये इतकं मार्केट पडलं ही जास्त आहे. इंटेन्सिफाय सेलिंग होते, याचं फारसं काही रिझन नाही आहे. मेन पॉईंट ट्रिगर झाला आहे तो फेडरल रिझर्व्हच्या मीटिंगनंतरनं जे डिसअपॉइंटमेंट पॉलिसी अमेरिकेमध्ये आली की व्याजदर कपात 2025 आणि 26मध्ये US कमी होणार आहे अपेक्षेपेक्षा. त्यामुळं जे आहे ग्लोबल इन्व्हेस्टर्सचं सेंटिमेंट थोडं खराब झालं आणि FISने परत पुन्हा विक्री चालू केली आणि मार्केटला फर्दर आजही विक्री केली. जवळपास 3,600 करोडची विक्री FISने आज केली आणि याचा ग्लोबल मार्केट्सवरही परिणाम झाला. असं नाही की आपलं मार्केट पडले, US मार्केट्स पडलेत, युरोपियन मार्केट्स पडलेत, मोस्ट ऑफ द एशियन मार्केटसुद्धा पडझड झालेले आणि मार्केटनं जे आहे ते खूप निगेटिव्हली क्लोजिंग आज दिलं. जे विकली बेसिसवर अपेक्षित होतं की 23,850 900 प्रोटेक्ट होईल. काल चांगला पॉलिसी अनाऊन्समेंट नंतरमध्ये सुद्धा काल प्रोटेक्ट केलेला, फर्दर सेलिंग आलं नाही. पण आज मात्र मार्केटनं 24,000च्या वर जाण्याचा प्रयत्न केला, अटेम्प्ट केला, सक्सेस राहिला नाही. 24,000च्या वर मेंटेन होऊ शकला नाही ओपनिंगलाच. आणि सडनली मार्केट पहिल्या 5-10-15 मिनिटांमध्ये जसं 24,000च्या वर गेलं त्याच स्पीडनं ते 5 मिनिटांमध्ये खाली आलं आणि 23,800पर्यंत आलं. आणि जो महत्त्वपूर्ण सपोर्ट होता 23,850 900 तो ब्रेक केला आणि त्यानंतर मात्र मार्केटला वन वे सेलिंग 23,500पर्यंत आपल्याला येताना बघायला मिळालेलं आहे आणि फर्दर सेलिंग आपल्याला ह्या लेवलमध्ये मार्केटमध्ये बघायला मिळते, जे मला वाटतं मार्केटला फर्दर डिक्लायनिंग घेऊन जाऊ शकतं आणि आणखी डिक्लाइन मार्केट करू शकतं. आता जोपर्यंत निफ्टी 24,000च्या वर जाणार नाही, निश्चित मार्केट फर्दर अपमूव्ह दाखवणार नाही. त्यामुळे 24,000 हा महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे नियर टर्मसाठी. जोपर्यंत 24,000च्या वरचं क्लोजिंग येत नाही मार्केटमध्ये बॉटम आउट झालं असं म्हणता येणार नाही. लास्ट वीकमध्ये असं वाटलं मार्केट बॉटम आउट झाले, पण ते फॉल झालं. मला वाटतं आपल्याला परत पुन्हा फर्दर आणखी लोअर लेवल दिसू शकतात नेक्स्ट वीकमध्ये, कारण नेक्स्ट वीकमध्ये वीकली मंथली एक्सपायरीसुद्धा आहे आणि इयर एंड एक्सपायरीसुद्धा म्हणता येईल. मग थोडंसं मार्केटला कॉशियस पुढच्या आठवड्यात राहणं गरजेचं आहे. FIDIचा डेटा जसं म्हणलं 3,600 करोडचं आज FISने विकलं आहे, 1,300 करोडचं DISने खरेदी केलं आहे. पण DISचं खरेदी मॅटर जास्त नाही करत आहे, विक्री FISची जास्त मॅटर करते. सोमवारी नेक्स्ट वीकसाठी बघायला झालं तर 23,350 23,500 150-200 पॉईंटची रेंज जी आहे ती खूप स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. मार्केट ही लेवल प्रोटेक्ट केला तर ठीक, अदरवाईज फर्दर डिक्लायनिंग 23,000 एवढा 22,500पर्यंतची सुद्धा येऊ शकते मार्केटमध्ये. 24,000च्या वर जाणार नाही तोपर्यंत मात्र मार्केटला फर्दर अप येणार नाही. पण शॉर्ट टर्म रेजिस्टन्स जे आहेत त्या 23,500 प्रोटेक्ट केला तर एखादी रॅली आली तर 23,800पर्यंत निफ्टी जाण्याचा प्रयत्न करू शकतं. त्याच्यावर मला वाटत नाही सोमवारी जाईल असं. त्यामुळे 23,500 फर्स्ट सपोर्ट आहे, त्याखाली 23,350 हायर लेवलला 23,800 850 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायचं झालं तर 50,500 सपोर्ट आहे. 50,500च्या खाली आलं तर 50,000 बँक निफ्टी येऊ शकते. हायर लेवलला 51,000च्या वरती गेला तर फर्दर थोडीशी रिकव्हरी येऊ शकते 51,200 ते 500पर्यंतची. त्यामुळे फार अपेक्षित नाही आहे वरच्या लेवलला मार्केट. हायर लेवलला सेलिंग येऊ शकते FISकडून. शॉर्ट कवरिंगची अपेक्षा सध्या तरी दिसत नाही, कारण आजच शॉर्ट कवरिंगचा थोडंसं वाटत होतं यायला हवं होतं, कारण नेक्स्ट वीकमध्ये मंथली एक्सपायरी आहे. पण आज ज्या पद्धतीनं ब्रेकडाऊन दिला मार्केटमध्ये फर्दर शॉर्ट्स डेव्हलप झाले, तेव्हा मला वाटत नाही की मार्केटमध्ये फर्दर रॅली येईल. एखादी काही ग्लोबल रिकव्हरी रॅली जर ग्लोबली चालू झाली, सेंटिमेंट चेंज झालं तरचाच विषय होईल की मार्केट रिकवर करेल. अदरवाईज मार्केटचे मॅक्झिमम चान्सेस आहेत डिक्लायनिंग करेल. आज ब्रॉड बेस सेलिंग झाली मार्केटमध्ये. निफ्टीमध्ये 45 शेअर्स पडलेत, फक्त 5 शेअर्स वाढलेत आणि सेक्टर इंडिसायजेसमध्ये सगळ्या सेक्टर्समध्ये मंदी आहे. 2 ते 3% फॉल सगळ्या सेक्टर्सला आलेले आहे. त्यामुळे निफ्टीमध्ये सुद्धा 1.5% फॉल आला. मॅक्झिमम सगळ्या सेक्टर्समध्ये IT, ऑटो, मेटल, बँक सगळ्या सेक्टर्समध्ये 2 ते 3% फॉल आपल्याला आज बघायला मिळतो आहे. आणि ग्लोबल मार्केट्समध्ये सुद्धा 1%, युरोपियन मार्केट्स मायनस आहेत. जवळपास 300 पॉईंट डाऊ फ्युचर्स मायनस आहेत. त्यामुळे फर्दर डिक्लाइन जर US मार्केटमध्ये आज झाले तर आपण उद्या सोमवार एक निगेटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो आणि मार्केट फर्दर डिक्लाइनिंग करू शकतं असं मला वाटतं. तर बघूया मार्केट सोमवार नेक्स्ट वीकमध्ये
कसं बिहेव होते माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.